सरळ सेवेच्या माध्यमातून पुन्हा एकदा 2025 मध्ये खूप चांगली भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यातच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील जाहिरातीबाबत एक नवीन अपडेट आपल्या समोर आलेली आहे. तीच अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सागर हंगे आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत, तर सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये रिक्त पदसंख्या नेमकी किती आहे, जाहिरात कधी येणार आहे आणि जाहिरात आल्यानंतर परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम त्याचा काय असणार आहे. आता अपडेट जी आलेली आहे आपल्या समोर ती सकाळ वृत्तपत्रामध्ये या ठिकाणी 11 जानेवारी 2025 ला ही अपडेट आलेली आहे. काय आहे अपडेट, तर बघा, रिक्त पदे भरतीला मार्चचा मुहूर्त या ठिकाणी स्पष्टपणे हेडिंग दिलेली आहे की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये रिक्त पद जी भरायची आहेत त्याचा मुहूर्त हा मार्चमध्ये आहे. म्हणजेच मार्चमध्ये या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आता डिटेलमध्ये आपण समजून घेऊया काय सांगितलंय या बातमीमध्ये. तर बघा, महापालिकेतील पदोन्नतीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून महिना अखेरीस ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. म्हणजे आता जे अधिकारी कर्मचारी महापालिकेत काम करत आहेत त्यांच्या प्रमोशनची प्रक्रिया ही आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. म्हणजे त्यांना आता प्रमोशन मिळणार आहे आणि साहजिक आहे, प्रमोशन मिळाल्यामुळे त्यांच्या ज्या जागेवरती जे काम करतायत त्या जागा रिक्त होतील. पुढे बघा, रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेला येत्या मार्च पासून प्रारंभ केला जाईल अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी दिली आहे. आता रिक्त पदं जी आहेत महापालिकेमध्ये किंवा आता जी रिक्त पदं होत आहेत त्या प्रमोशनमुळे ह्या भरती प्रक्रियेला मार्च मध्ये सुरुवात होणार आहे अशी माहिती महानगरपालिकेमध्ये सध्या जे आयुक्त आहेत शुभम गुप्ता यांनी दिलेली आहे. लक्षात घ्या. म्हणजे यातनं आपल्याला काय समजलंय की मार्च मध्ये आपल्या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आता सगळ्यात पुढचा महत्त्वाचा मुद्दा, मग किती जागा यामध्ये असू शकतात, तर बघा त्यांनी काय सांगितलंय पुढं. त्यामुळे द्वितीय तृतीय श्रेणीतील सुमारे 450 ते 500 पदांसाठी ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय 450 ते 500 या दरम्यान जाहिरातीमध्ये जागा असू शकतात, वर्ग 3 आणि वर्ग 4 श्रेणीतील, हे लक्षात घ्या. मग आता थोडीशी महापालिकेची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. या निमित्त प्रशासन आणखी सक्षम होईल असेही मत गुप्ता यांनी पत्रकारांना बोलताना स्पष्ट केले. सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेची निर्मिती जी आहे ती 1998 मध्ये झालेली आहे. त्यामध्ये सांगली महानगरपालिकेतले 1554, मिरज नगरपालिकेतील 452, कुपवाड नगरपालिकेतील 156 कर्मचाऱ्यांचा महापालिकेमध्ये समावेश झालेला आहे. सध्या अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या 2406, म्हणजेच टोटल महानगरपालिकेत जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांची संख्या 2406 आहे आणि त्यातील 1800 पद आता रिक्त आहेत. 2 वर्षापूर्वी ही महानगरपालिकेने नवीन आकृतीबंध शासनाला सादर केला होता. त्याला शासनाकडून मान्यता मिळाली होती, परंतु त्यानंतर काही तांत्रिक कारणातून ही भरती प्रक्रिया रखडली होती. पण आता ह्या भरती प्रक्रियेला मार्च मध्ये सुरुवात होणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्ही जाणून घ्या की महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका आहेत. यातील काही महानगरपालिकांची भरती प्रक्रिया राबवली गेली आहे, काही महानगरपालिकांची भरती प्रक्रिया आता सुरू आहे, जसे की मुंबई महानगरपालिका वगैरे. आणि येणाऱ्या काळामध्ये राहिलेल्या सर्व महानगरपालिकांची भरती प्रक्रिया राबवली जाईल. त्यातच आपण कालच्या वृत्तपत्रामध्ये पाहिलं की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जी आहे यांची सुद्धा पदभरती ही आता बघा, आपण काल परवाच याचाही व्हिडिओ घेतला. एप्रिलमध्ये ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. कुठली? छत्रपती संभाजीनगर महापालिकेची. म्हणजे मार्च मध्ये सांगली, छत्रपती संभाजीनगरची एप्रिलमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच आता ही छत्रपती संभाजीनगरची 2288 पर्यंत पद रिक्त आहेत, लक्षात घ्या. आणि यासोबतच नाशिक महानगरपालिका याचीही भरती प्रक्रिया साधारणतः मार्च एप्रिल या दरम्यानच राबवली जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरळ सेवांच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा शासनामध्ये किंवा सरकारी नोकरी प्राप्त करण्याची खूप चांगली संधी आहे. तेव्हा जोरदार तयारी चालू ठेवा, आपल्या अभ्यासामध्ये कुठलाही खंड पडू देऊ नका. मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा येतो की मग ह्या परीक्षा घेणार कोण आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शासनाच्या धोरणाप्रमाणे किंवा शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे या सर्व परीक्षा ज्या आहेत त्या TCS किंवा IBPSच्या माध्यमातून पार पडणार आहे. लक्षात घ्या, एक तर TCS परीक्षा घेईल किंवा IBPS परीक्षा घेईल. मग आता परीक्षा TCS ने घेऊ द्या किंवा IBPS ने घेऊ द्या, ह्या जो सरळ सेवेचा पॅटर्न आहे वर्ग 3 वर्ग 4 साठी, जो ज्याच्यामध्ये टेक्निकलचा पार्ट नसतो, त्यामध्ये अभ्यासक्रम जो आहे तो सेमच असतो. मग काय अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप नेमकं असेल हे लक्षात घ्या. तर आपल्याला 100 प्रश्नांचा आपल्या परीक्षेमध्ये 100 प्रश्न असतील आणि विद्यार्थी मित्रांनो 200 मार्क या पेपरला आपल्याला असणार आहेत.
मग 100 प्रश्नांचं वर्गीकरण नेमकं कसं असणार आहे, तर मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न असतील आपल्याला, इंग्रजी व्याकरणाचे 25 प्रश्न असतील, सामान्य ज्ञान ज्याच्यामध्ये मग तुमचं ज्याला आपण GS म्हणतो, मग इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना असेल, सामान्य विज्ञान असेल, काही प्रमाणात अर्थव्यवस्था असेल किंवा मग चालू घडामोडी असेल, या अनुषंगानं प्रश्न यामध्ये विचारले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गणित आणि बौद्धिक चाचणी याचे 25 प्रश्न, असे टोटल आपले 100 प्रश्न आहेत. मग मराठी इंग्लिशचा जो काठिण्य पातळी आहे ती 12वीच्या बेसवरती असू शकते आणि बाकी सर्व जे आहे मग त्याच्यामध्ये GK GS आणि मॅथ रिझनिंग हे तुमचं ग्रॅज्युएशनच्या लेवलचं असतं, हे लक्षात घ्या. मराठीचे प्रश्न मराठीमध्ये, इंग्लिशचे प्रश्न इंग्लिशमध्ये आणि हे जे 2 विषय आहेत सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी याचे प्रश्न दोन्ही लँग्वेजमध्ये म्हणजे मराठीमध्ये पण आणि इंग्लिशमध्ये पण असे असणार आहेत, हे लक्षात घ्या. या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम या परीक्षेला असत नाही. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, ही एक महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायची होती, ती आपण जाणून घेतली. इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ह्या सर्व सरळ सेवांसाठी आपली ही सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच आहे. TCS IBPS पॅटर्ननुसार या बॅचमध्ये शिकवलेलं आहे. रेकॉर्डेड बॅच आहे. तुम्ही कुठलीही परीक्षा देत असाल, मग त्याच्यामध्ये मनपा असेल, लेखा व कोशागार असेल, अन्न व औषध प्रशासन असेल, जिल्हा परिषदच्या परीक्षा असतील, आरोग्य विभागाच्या परीक्षा असतील, वन विभाग असेल, नगर परिषद असेल, BMC असेल, तरी सुद्धा ही बॅच तुम्हाला उपयुक्त आहे. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे, सराव टेस्ट आहेत, PDF स्वरूपात नोट्स आहेत, रेकॉर्डेड लेक्चर आहेत आणि हे लेक्चर तुम्हाला 1 वर्षापर्यंत कितीही वेळा बघण्याची सुविधा आहे. या बॅचमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आहेत, हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी 8888906116 या नंबरला संपर्क करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे वेगवेगळ्या परीक्षांचे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.